अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची भया हे पण निघ धरावं एवढं होऊन द्या. अगं मला दिसतं का? आणि ह्यांना बहीण आली थोडे दिवस तर ह्यांना न्यायला यायला नको. आईला पुरीला कशाला बोलावलं असेल बरं? हा बरं, पुरीला घरी बोलावलंय आणि ह्यो बायकोला घेऊन तिच्या मागोमाग गेलाय. आता मी काय त्याची जाणून बजवून घेत नाही. हा त्या पालता माझ्याकडे हा. म्हणलास काय बी करा सावकार माझी जमीन घ्या. त्यामुळे झालं तयार. बाई असलं कसलं झोपताय? 2 हाक मारले तरी हो म्हणा नाही. तुम्ही बरं आधी मध्येच आलाय. अगं पाहुणे रावळे आल्यात, वाईस पाणी बिनी दे वाईस. माझा पण हिस्सा आहे का नाही? बहिणीचा हक्क मला मिळालाच पाहिजे. कसा नाही देत बघूच. अरे पण तायडे तू कधी आले काय आले मला तर काहीच माहित नाही. आणि तुला अचानकच कस काय? मला फोन केला होता दादाने म्हणून मी आली लगबगीने. काय तो म्हणला की मी विकणार आहे का जमीन? हो का, तुम्ही पिता दारू आणि ते तुमचा भाऊ ते शहाणा नाही अजिबात, त्याला काही कळत नाही. त्यांनी कसं काय बहिणीला बोलून घेतलं? जमीन विकायची नाही, उलट आपण जमीन घ्यायची, आपण विकायची नाही. आणि जरी इकली लोकांना जमिनी भेटत नाहीत आणि तू लागले का ती तर जमिनीचं? करायचंच आहे. जमिनीचं काय चाललंय या? तो आला का मध्ये? संजू भाऊ तर मला सगळ्या गावात हुडकतोय सकाळपासून. काय अख्ख्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली संजू भाऊची जमीन विकायची म्हणून.